काकाची ठेव. लेखन आणि निवेदन सौ अंजली प्रमोद कुलकर्णी. अहो ऐकलत का? नीतानं जरा रागानंच विचारलं. हो. आजवर तुझं ऐकण्याखेरीज दुसरं काही केलं आहे का? असं विचारत विवेकनं वर्तमानपत्रातल्या तिसऱ्या ठळक बातमीवर आपलं लक्ष केंद्रित केलं. तो केव्हापासनं पेपर वाचनावर आपलं लक्ष स्थिर करत होता, पण त्याचं लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न त्याची पत्नी नीता करत होती. मैत्रिणीच्या एका विदेशी काकांकडनं भरपूर इस्टेट तिला मिळाल्याच्या सुरस कथा ती त्याला ऐकवत होती. खरं तर आपल्यालाही असं कोणीतरी प्रसन्न व्हावं असं त्या दोघांनाही नेहमीच वाटायचं, पण वाटतं तसं सहजासहजी घडत नाही, हेच त्यांच्या दृष्टीने कटू सत्य होतं. त्या दिवशी त्यांचे असेच मजेत संवाद चालू होते. म्हणजे नीता बोलत होती आणि विवेक नेहमीप्रमाणे श्रवणभक्ती करत होता. खरं तर तो वैतागलाच होता. त्यांचं महिन्याचं अंदाजपत्रक नेहमीप्रमाणे धाडकन कोसळलेलं होतं. काही ना काही अनावश्यक खर्च उपटल्यामुळे घरात अगदीच तंगी निर्माण झाली ती. त्यामुळे आपल्या गप्पांचा ओघ वळवून नीता विवेकला चिडूनच म्हणाली, अहो कुठून तरी पैसे उसने आणाचाच, त्याशिवाय आपल्या अजयची कॉलेजची फी कशी भरता येईल? त्यावर उसळून विवेक म्हणाला, उसने काय आणा? मागच्याच महिन्यात देशपांडेकडून घेतलेले पैसे या महिन्यात त्याला परत केले, म्हणून तर हा खड्डा तयार झाला आहे. तो भरून कसा काढावा या विचारात मी आहे, आणि म्हणे उसने घ्या कोणाकडून तरी. जवळजवळ वेळावतच तो तिला म्हणाला, हे पहा, माझ्यावर चिडल्यानं परिस्थितीत काहीच बदल होणार नाही. फी भरायची उद्याची शेवटची तारीख आहे, काहीतरी व्यवस्था कराच. नीतानं ठामपणानं आपला मुद्दा मांडला. आमचे बाबा म्हणायचे तेच खरं. महिन्याच्या 1 ते 10 तारखेपर्यंत खिसा गरम, 10 ते 20 तारखेपर्यंत खिसा नरम, आणि त्यानंतर 30 तारखेपर्यंत सगळेच बेशरम. आज आता बेशरम बनून मला कोणापुढे तरी हात पसरावाच लागणार आहे असं दिसतंय. त्राग्यानंच पुटपुटत तो ऑफिसला जायची तयारी करायला लागला. विचारांच्या नादातच तो ऑफिसला येऊन पोचला. खूप विचार करूनही त्याला दुसरा काहीच मार्ग सुचेना. शेवटी मनात अजिबात इच्छा नसतानाही अजयच्या फीसाठी विवेकनं कुलकर्णीपुढे अगदी अगतिकतेने पैशांसाठी हात पसरलेच. हल्ली हे असंच वारंवार होत होतं. एकही महिना त्यांना दिलासा देणारा नसायचा. कधी फी, कधी महागडे गणवेश, कधी पुस्तकं, तर कधी पाहुण्यांचं आगमन. हे सगळं आलटून पालटून भागवेपर्यंत दिवाळी येऊन त्यांचं वर्षाचं दिवाळं वाजून जायची. ह्या वाढत्या खर्चांनी तो अगदी मेटाकुटीलाच आला. आता मात्र त्यालाही प्रकर्षानं वाटायला लागलं की आपल्यालाही नीताच्या मैत्रिणीप्रमाणे खरंच आफ्रिकेतले एखादे काका असायलाच हवे होते. त्यांची गडगंज इस्टेट आपल्या नावावर झाली तरच यापुढे चैनीचं आयुष्य जगता येणार होतं. एरवीच्या खर्चाने भंडावलेल्या विवेकच्या मनात त्यानं हे बिनशर्त कबूलच करून टाकलं की नीताच्या सांगण्यात खरंच काहीतरी तथ्य आहेच. आपल्याला कुठले तरी लांबचे काका खरंच प्रसन्न व्हावेत, लांबचे काका अगदी जवळचे व्हावेत, आणि आपल्या सगळ्या इच्छा आकांक्षा फलद्रूप व्हाव्यात, म्हणजे फालतू नोकरीसुद्धा करायची आपल्यावर वेळ येणार नाही. तो या सुखद विचारात असतानाच शिपायाने त्याच्या समाधीचा भंग केला. साहेब, तुमच्या घरचा फोन आहे. माझा? नाव नीट ऐकलंयस ना? हो, आपल्या ऑफिसात कारखानीच फक्त तुम्हीच आहात, जा लवकर. क्षणभर विवेकच्या मनात भीती तरळली. घरी काही वाईट साईट तर घडलं नसेल ना?
मन चिंती ते वैरी न चिंती. कारण एरवी ऑफिसमध्ये नीता कधीच त्याला फोन करत नव्हती. मग आत्ताच असं काय घडलं? या विचारात तो हेड क्लार्कच्या टेबलापाशी ठेवलेला फोनपाशी आला. आवाजावर नियंत्रण ठेवतच त्याने विचारलं, हॅलो, मी कारखानीस. आपण कोण बोलताय? अहो ऐकलं का? मी नीता बोलतीये. तुम्ही ताबडतोब आधी घरी या. का गं, काही विशेष? त्यानं धसकूनच विचारलं. अहो विशेष म्हणजे काय, तुम्ही आधी रजा टाका आणि घरी या. तुम्हाला एक सरप्राईज द्यायचं आहे. एक मस्त पत्र आलं आहे घरी. छान. हे सांगण्यासाठी तू फोन केलास? संध्याकाळी नसतं का देता आलं ते पत्र? इकडे तिकडे पाहत विवेकनं जरा रागानंच तिला विचारलं. अहो पण संध्याकाळी तर आपल्याला काकांना आणायला विमानतळावर जायचं आहे. लवकर या, मी वाट पाहते. असं म्हणत तिनं चक्क फोन ठेवूनच दिला. कोण काका? कुठून येणार? आणि आपण विमानतळावर त्यांना कशाला आणायला जायचं? ह्याचा त्याला काही खुलासाच होईना. नाहीतरी नीताचं हे नेहमीचंच होतं. हां, सिनेमाच्या ट्रेलरसारखी ती सगळ्याच गोष्टी अशा अर्धवट सांगून ते पाहणाऱ्यांना आणि ऐकणाऱ्यांना ताटकळवते. कायमच सस्पेन्स टिकवून ठेवण्यात ती नेहमीच अशी यशस्वी होते. कोणते काका, कशाला येणार हे सगळं समजून घेण्यासाठी त्याला घरी जाणं भागच होतं. अर्ध्या दिवसाच्या रजेचा अर्ज लिहून त्यानं हेड क्लार्ककडे नेऊन दिला आणि घाईनच घरी जायला निघाला. का हो, काही विशेष? हेड क्लार्कनं उत्सुकतेने विचारलं. हो, जरा अर्जंट काम निघालं एक. असं सांगून तो सटकलाच. वाटेत तो बेचैनच होता. त्याला स्वतःला कुठले काका नव्हते, नीतालाही कुठले परदेशी काका असल्याचं त्याच्या ऐकिवात नव्हतं. मग हे काका कोण? या विचारातच तो घरी आला. ह्या वेळात घराचा पार कायापालट झालेला दिसला. खिडक्यांचे जुने पडदे जाऊन ठेवणीतले पण नवीन पडदे दिमाखानं दारा खिडक्यांवर झुलत होते. सोफा कवरही बदललेलं होतं. घरात नुसतं अगदी चकाचक दिसत होतं. तेवढ्यात नीता उत्साहानं सळसळतच पुढे आली आणि घाईतच त्याच्या हातात पोह्यांची डिश देऊन म्हणाली, हे खाता खाता पत्र वाचा, म्हणजे सगळा खुलासा होईल. असं म्हणत एक पत्र त्याच्या हातात दिलं. संपूर्ण पत्र वाचून तोही चक्रावलाच. नीताचे हे कुठले तरी लांबचे जुने काका नव्यानंच त्यांच्या घरात अवतरणार होते. त्यांनी नीताला बऱ्याच वर्षात पाहिलेलं नव्हतं. त्यांनी लग्नच न केल्यानं मूल बाळ कोणीच त्यांना नव्हतं. नीता हीच त्यांची आता कायदेशीर मुलगी बनणार होती. आफ्रिकेत राहून त्यांनी जोरदार व्यापार केला होता. आता तब्येतीला झेपत नसल्यामुळे ते इथे ह्या लेक जावयाकडे हक्कन राहायला येणार होते, इत्यादी इत्यादी. पत्रातला मजकूर तो निवांतपणे वाचत असताना नीतानं त्याच्या हातातून ते पत्र चक्क हिसकावूनच घेतलं आणि पत्राचा शेवटचा भाग दाखवला. हे पहा, ते आत्ताच्या फ्लाईटनं इथे येणार आहेत. ओळखण्यासाठी त्यांनी हा फोटोही पाठवलाय. हा पहा. असं म्हणत एक झक्क फोटो त्याच्या हातात ठेवला. एक गुबगुबीत गृहस्थ भल्या मोठ्या आलिशान बंगल्याच्या प्रवेशद्वारापाशी उभे असलेले त्याला दिसले. तो फोटो बघूनच एक भलं मोठं श्रीमंत कुळ आपल्या घरी अवतरणार असल्याची त्याला कल्पना आलीच. बोला फुलाला काय गाठ पडते पहा. आज सकाळीच काकांचे विचार आपल्या मनात आले आणि खरंच आता हे काका येणार आहेत की. असं तो मनाशी विचार करत असतानाच नीतानं त्याला उठवलंच. मुलांना नाना तऱ्हेच्या सूचना देऊन त्यांच्यावर घर सोपवून ते घाईघाईतच विमानतळावर आले. तेव्हा येणाऱ्या विमानाची सूचना चालूच होती. पहिल्यांदाच तिथे आल्यानं तिथल्या वातावरणाशी ते अपरिचित होते. दोघं भांबावून इकडे तिकडे बघत असतानाच कांठळ्या बसवणारा आवाज करत
एक विमान जमिनीवर झेप घेत होतं. त्यातनं बरीचशी गर्दी उतरल्यावर सगळ्यात शेवटी गुबगुबीत दिसणारे ते सुखवस्तू काका डुलत डुलत खाली उतरले. विवेकच्या सासऱ्यांच्या चेहऱ्याशी त्यांचा चेहरा खरंच साधर्म्य दाखवणारा होता. नीता तर चक्क धावतच सुटली. काका पुतणीची ती भेट पाहिल्यावर विवेकला भरत भेटच आठवली. फक्त नातं वेगळं होतं, एवढाच काय तो फरक होता. काका जवळ आल्यावर विवेकनं त्यांना न लाजता खाली बघून नमस्कार केल्यानं काकांचं मन त्यानं जिंकलंच. आपली एकुलती एक बॅग ताब्यात घेऊन ते सगळे निघाले. वाटेत सगळ्यांच्या गप्पा रंगल्या. आपली एकच बॅग घेऊन हे आजोबा घरी आलेले पाहून शाळकरी कन्यकेनं सुवर्णानं तारे तोडलेच. आई, आपण अगदी जवळच्या गावाला जायचं असलं तर ह्या भल्या मोठ्या बॅगाने तू, पण हे आजोबा त्यांचा एवढा मोठा देश सोडून आले तरीही एवढीशीच बॅग कशी काढली त्यांनी? निरागसपणे सुवर्णानं हा प्रश्न विचारला. काकांपुढे काहीतरी सारवासारवी करून आतल्या खोलीत नेऊन हळू आवाजात नीतानं तिला समजावलं, अगं ते आपलं सगळं सामान विकून त्याचा पैसा करून आलेत. सामानाचा पैसा करणं ही कल्पना मात्र सुवर्णाच्या डोक्याबाहेरचीच होती. सामान विकणं इतपत ठीक आहे, पण त्याचा पैसा कसा होईल? ह्या बालसुलभ कल्पनेनं ती बिचारी अंतर्मुखच झाली. आईच्या सांगण्यानुसार अजयनंतर तिनंही कसाबसा त्या आजोबांना वाकवून नमस्कार केला. आपली ही नातवंड बघून आजोबांनाही जरा गहिवरूनच आलं. आफ्रिकेला राहणारे हे आजोबा भारतीय माणसांसारखेच रडूही शकतात हे बघून विवेकनेही आपल्या कोरड्या असलेल्या डोळ्यांनाच रुमाल लावून आपल्यालाही असंच गहिवरून आलंय हे सिद्ध केलं. त्या क्षणापासनं त्यांचं घर त्यांचं राहिलंच नाही. घराचे सूत्रधार आता ते काका झाले. आपल्या घरी आलेल्या काकांच्या या गोंधळात आपला रोल निश्चित काय असावा हे खुद्द विवेकलाच कळेना. साधं उठणं बसणं ह्या क्रियासुद्धा आपल्या घरात त्याला धडपणे जमेना. काकांचं हे जाचक अस्तित्व त्याला तापदायकच वाटायला लागलं. त्यातनं नीताही हल्ली विचित्रच वागायला लागली ती बरं का. सिनेमातल्या प्रेमळ आईसारखी ती सगळ्यांवरच आईसारखी प्रेमाची बरसात करत होती. आपली 2 मुलं आणि ते काका इतपतच तिच्या या मातृप्रेमाची रेंज नव्हती तर खुद्द विवेकसुद्धा बहुधा तिला आता मुलगाच वाटत होता. ह्याच विचित्र भावनेनं त्याला आता ग्रासलं होतं. पतीपरायण न बनता ती चक्क काकापरायण बनली होती. हे संकट कसं दूर करावं ते त्याला काही कळतच नव्हतं. सकाळ दुपार संध्याकाळ तिचं ते काकाख्यान फारच रंगात यायला लागलं होतं. सुरुवातीला या आख्यानात तोही सक्रिय भाग घ्यायचा, त्यांचे सतत गोडवे गायचा. पण अति झालं न हसू आलं तसंच झालं. तो आता घरातला अबोल श्रोताच बनला. मुलांची ही अवस्था अशीच काहीशी दयनीय झालेली होती. त्या दिवशी अजय नेहमीप्रमाणे त्याची गुडघ्यापर्यंत फाटलेली पॅन्ट घालून आला. म्हणजे ती तशी हल्लीची फॅशनच होती. एखादी वापरात असलेलीच पॅन्ट शोधून काढायची आणि मी तुमचीच बचत करतो असं आम्हाला दरडावत ती पॅन्ट गुडघ्यापासून फाडायची. त्याच्या त्या कडासुद्धा न शिवता तशी अंगात घालायची. ही रीत त्यानं TV पाहण्याच्या अव्याहत व्यासंगातनं शोधून काढली ती. त्यानं असली धागे दोरे लोंबत असलेली पॅन्ट आणि बटणं न लावता गाठ मारून घातलेला शर्ट पाहून सुरुवातीला विवेकी कातावला होता. पण सौभाग्यवतीनं त्याच्या बरोबरीने उलट त्यालाच त्यावेळी खडसावलं होतं. घाले ना का होतो तसले कपडे, तुमचं ना
नको तिथे फार लक्ष असतं. तो बिचारा काटकसर करून कपडे घालतोय, ते गेलंच कुणीकडे. एवढं असेल ना तर द्या त्याला नवीन शर्ट पॅन्टला पैसे. ही शाब्दिक चपराक भारी ठरून विवेक त्यावेळी गप्प बसला होता. पण त्याच अजयचे ते तोकडे कपडे काकांनाही बोचलेले बघून त्याला मनोमन अतीव समाधान वाटलं. अजयला थांबवीत काका म्हणाले, हे पहा अजय, तू काही आता लहान नाही आहेस. अरे बाबा, आपली गरिबी अशी बाहेर दाखवू नये. असले फाटके कपडे घालणं तू बंद कर बघू. काकांनी अजयला फायलावर घ्यायला सुरुवात केली. अहो पण आजोबा, ही हल्लीची फॅशन आहे. गरिबीचा इथे काय प्रश्न? आपला संताप आवरत त्यानं कसा बसा हा प्रश्न त्यांना विचारला. काका काही बोलायच्या आत आईनं डोळे वटारल्यावर तो चटकन आत गेला आणि त्याचे दैन्यावस्थेतले कपडे बदलून त्यानं भली मोठी घळघळीत बरमुडा पॅन्ट चढवलेली बघून पुन्हा काकांचं बीपी नाही म्हटलं तरी जरा वाढलंच. त्यांचं लक्ष नाही असं बघून तो हळूच बाहेर सटकून जात असताना काकाने त्याला अडवून विचारलं, हे काय, आता ही गुडघ्यापर्यंत आटलेली पॅन्ट कशाला घातलीस? लहानपणचे कपडे घालायची तुझी हौस अजून गेली नाही वाटतं. अहो आजोबा, हिला बरमुडा पॅन्ट म्हणतात आणि ती अशीच असते. ही आत्ताच मागच्या महिन्यात मला बाबांनी आणली आहे. लहानपणची नाही काही. सात्विक संतापानं अजयनं जाहीर केलं. त्यावर काका शांतपणे म्हणाले, बरमुडा काय? बरं बरं. एकूण काय, तुलाही कळत नाही, तुझ्या वडिलांनाही कपड्यातलं काही कळत नाही असं दिसतंय. एका दगडात काकांनी 2 पक्ष्यांना घायाळच करून टाकलं. अचानक हा वार झाल्यानं विवेकही चपापलाच. आपण तर घरात साधी गळगळीत लुंगी वापरतो, तर तीही काकांना आवडत नाही की काय? या कल्पनेनं लुंगीतल्या लुंगीत त्याला जरा घामच फुटला. वरून ताकभात ओळखणाऱ्या काकांच्या तत्पर पुतणीनं जेवायला बसण्यापूर्वी विवेकच्या हातात एक जुनं धुवट धोतर आणून दिलं. ह्याचं काय करू? काकांना देऊ? निरागसपणे त्यानं हळूच विचारलं. त्यावर चिडून नीता म्हणाली, नाही, काकांना देऊ नका. तुम्हालाच नेसायला दिलंय. त्यांना तुमची लुंगी आवडलेली दिसत नाही. धोतरच नेसा तुम्ही आता छानपैकी. काय? मी आणि धोतर? रागानं विवेकचा आवाज चिरकलाच. हे म्हणजे अतिच झालं. जेमतेम गणपतीची प्रतिष्ठापना होईपर्यंत, आजवर वडिलांच्या धाकानं पूजा होईपर्यंत तासभर कसा बसा तो सोवळं नेसायचा, आणि आता मात्र घरात हे परमनंट सोवळं नेसायचं या कल्पनेनंच तो अस्वस्थ झाला. जेवायला बसताना तर त्याला आपण बंगाली बाबू झाल्यासारखाच साक्षात्कार झाला. उगाचच पोक्त झाल्यासारखं त्याला जाणवायला लागलं. नीतानंही समंजसपणे आपले सगळे गाऊन, पंजाबी ड्रेसेस कपाटात दडपून टाकून साध्या सुती साड्यात ती घरभर वावरायला लागली. थोडक्यात काय, जुन्या मराठी चित्रपटातल्या वातावरणासारखं सात्विक वातावरण त्यांच्या घरात दिसायला लागलं. त्यामुळे आपल्याच घरात त्याला चोरट्यासारखं वाटायला लागलं. याची कधी सवय नव्हती ना. दर 1 तासानं त्याला सिगारेट हवी असायची. तीही तल्लफ त्याला आता काकांच्या अस्तित्वामुळे भागवता येईना ना. धोतर नेसल्यामुळे आता सगळ्याच गोष्टींवर बंधन आल्यासारखं त्याला वाटायला लागलं. पण घरातल्या सगळ्या सुधारणांची सवय होता होता तो हे सगळं विसरायला शिकला. अनपेक्षितपणे होत असलेले हे सगळे बदल बघून धाकट्या सुवर्णाला मात्र आनंद होत होता. ह्या सुधारणांच्या आनंदापेक्षा काकांच्या तावडीतनं आपण सुटलो हा आनंद तिच्या दृष्टीनं महत्त्वाचा होता. एकदा खुशीतच आपल्या मैत्रिणीकडे जात असताना काका एकदम कडाडलेच. सुवर्णा, आधी इकडे ये. ह्यांना एकदम असं भिथरायला काय झालं ते तिला कळेच ना. सगळेच श्वास रोखून बघायला लागले.
नीताकडे बघून ते म्हणाले, हिच्या अशा कपाळभर पसरलेल्या झिपऱ्या मला पुन्हा दिसता कामा नये. चकणी होईल ना ती. उद्यापासून भरपूर तेल लावून चांगली चापून चोपून वेणी घाल तिची. एक नको असेल तर चांगल्या 2 वेण्या घाल तिच्या. काय हे एक एक अवतार. एकाएकी नीतासकट सगळे अवाक. खरं तर तिच्या या झिपऱ्या खुद्द विवेकलाही आवडत नव्हत्याच. त्यामुळे तो तिला चेष्टेनं झुल्फिकार खान असं म्हणायचा. त्या दोघांचीही यावरनं नेहमीच खडाजंगी उडायची. त्यानं वारंवार सांगूनसुद्धा सुवर्णाच्या कपाळावर भरपूर केस कायम रुळलेले दिसायचेत. या घनदाट काळ्या जंगलातनं तिचा मोहक चेहरा कधी दिसतच नव्हता ना. अधनमधनं ती ते केस मागे ढकलायचा निरर्थक प्रयत्न करायची. तो प्रयत्न निष्फळच ठरायचा. कारण ती केस मागे ढकलायची ती या स्टाईलमध्येच की दुसऱ्या क्षणी परत ते केस तिच्या तोंडभर झेपावून यायचे. ह्या सगळ्यामुळे आजोबांची ही रास्त सूचना ऐकून विवेक मनोमन खुश झाला. पण नीता आणि सुवर्णाचा दोघींचाही असा समज झाला की हे कारस्थान विवेकचंच असावं. त्या दोघींनीही खुन्नस भऱ्या नजरेनं त्याच्याकडे पाहिलं तेव्हा आपल्या धोत्राचा निसटलेला सोगा आवरण्याच्या नादात तो रमलेला होता. धोत्राची सवय नसल्यानं तोही हतबलच झाला होता. एकूण त्याचाही आता मुरूच झालेला होता. ह्या गोंधळात सगळ्यांची चैन मात्र चालू होती. काकांना आवडतं म्हणून सकाळ संध्याकाळ त्यांच्याकडे ताजा स्वयंपाक व्हायला लागला. सकाळ दुपार संध्याकाळ तिन्ही त्रिकाळ स्वयंपाकघरात राहून नीताचं एरवीचं हिंडणं फिरणंही बंद झालं ना. ती सतत स्वयंपाकघरातच बंदिस्त झाली. तिचा अवतार एकदम घरगुती झाला होता. ते विवेकला बघवेच ना. खरं तर आपापल्या लादलेल्या या रोलचा प्रत्येकालाच मनस्वी कंटाळा आला होता. सगळ्यांच्याच स्वातंत्र्यावर गदा आली होती. लेंग्यात वावरणाऱ्या आजेचे हाल तर कुणाला बघवतच नव्हते. काकांच्या धाकानं प्रत्येकाच्या हालचालींवर जबरदस्त नियंत्रण आलं होतं. टीव्हीचा रिमोट कंट्रोलसुद्धा काकांच्याही हातात. ते बघून तर आजेचा नुसता भडकाच उडायचा. कारण टीव्हीचे कार्यक्रम बघण्यापेक्षा निरनिराळ्या वाहिन्या बदलण्यातच त्याला अत्यानंद व्हायचा. प्रत्येक क्षणाला त्याला असं वाटायचं की ह्यापेक्षा दुसरीकडे छान कार्यक्रम चालू असावेत. परिणामी त्यांच्या रिमोट कंट्रोलचे सेल महिन्याभरातच निकामी व्हायचे. अशा अजयच्या हातून रिमोट गेल्यानं मनातल्या मनात तो खूपच उखडला होता. मराठी वर्तमानपत्र न आवडणाऱ्या काकांना दूरदर्शनवरचे मराठी कार्यक्रम मात्र आवडायचे. त्यामुळे आमची माती आमची माणसं असले कार्यक्रमही ते अगदी भक्तिभावानं पाहायचे. त्यामुळे इतरांची अगदी कुचंबणाच व्हायची. घरातल्या वर्तमानपत्राचंही तसंच झालं. एरवी सकाळी घरात वर्तमानपत्र आलं की त्याची खेचाखेची करत पेपर वाचायची सगळ्यांनाच सवय होती. पण आता तीही सवय मोडायची वेळ आली. काकांना आवडत नसल्यामुळे घरातलं मराठी दैनिक जाऊन त्या जागी इंग्रजी वर्तमानपत्र अवतरलं. त्यामुळे वाचाल तर वाचाल हा प्रश्नच निकालात निघाला. इंग्रजीशी कोणाचंच फारसं सख्य नव्हतं. मिनटाला डिक्शनरी घेऊन शब्द शोधत वाचण्यापेक्षा न वाचणंच सगळ्यांनी पसंत केलं. काय करणार, काकांना सांभाळणं भागच होतं. हे श्रीमंत काका सगळ्यांनाच श्रीमंत बनवणार होते ना. त्यातनं आता तर त्या काकांनी घरादाराला सुधरवण्याचा आल्याच विडा घेतला होता. त्यामुळे उठसूट ते शिस्त संस्कार या विषयांवर सगळ्यांना लेक्चर द्यायला लागले. त्यामुळे स्वतः आठवत नीता सुवर्णाला शुभंकरोती म्हणायला संध्याकाळी देवाजवळ बसवायला लागली. आत्तापर्यंत ही भानगड तिला माहितीच नव्हती. कारण संध्याकाळची वेळ म्हणजे दूरदर्शन पाहण्याची वेळ. पण यामुळे त्या सगळ्यांच्याच टी व्हीवरही गदा आली. शिवाय आता संतापून कसं चालेल.
ह्या काकांकडनं भरपूर इस्टेट आपल्या आईबाबांना म्हणजेच पर्यायानं आपल्यालाही मिळणार आहे असं खुद्द त्यांच्या आईनंच सांगितलेलं असल्यामुळे निमूटपणे त्यांचे सगळे अत्याचार सहन करणंच आलं. घरातले सगळेच आता श्रीमंत होण्यासाठी जास्तीत जास्त सहनशील बनले. अहो पण हे किती दिवस? आपलं घर समजून हक्कानं इथेच राहा असं खुद्द विवेकनंच त्यांना सुरुवातीला सांगितलेलं असल्यामुळे काकांनी आपला वाढबिस्तरा तिथेच ठेवला होता आणि स्वखुशीनेच ते या घराचे खरेखुरे सूत्रधार बनले होते. काका बोले घर हाले, ही सत्य परिस्थिती. त्या दिवशी तर काकांनी कळसच केला. सकाळीच काही कागद विवेक पुढे ठेवत काका म्हणाले, विवेकराव, इथे दोघांनी सह्या करा बरं. हे कसले कागद असावेत त्याचा काही खुलासाच होईना. हातातलं काम टाकून नीता वेगानं बाहेर पळत आली. तिला आवरत आवरत ते म्हणाले, अगं हळू 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 जरा, काय ही धावपळ? हे बघा, आजपासून तुम्हा दोघांना मी माझे रीतसर वारसदार करून घेतोय. माझ्यानंतर माझं जे काही असेल ते सगळं तुमचंच होईल असं म्हणत त्यांनी दोघांना सह्या करायला फरमावलं. याचसाठी केला होता अट्टाहास. तो सुवर्ण क्षण जवळ आला म्हणून विवेक आणि नीतानं एकमेकांकडे अर्थपूर्ण नजरेनं बघत जिथे जिथे काकांनी फुल्या केल्या होत्या तिथे तिथे सह्या करून ते मोकळेही झाले. आपण लक्षाधीश झाल्याच्या कल्पनेनं त्यांना आनंदाच्या अगदी उकळ्या फुटायला लागल्या. क्षणभर आपण ही नोकरी सोडून द्यावी असं विवेकला वाटलं. पण नोकरी सोडली तर आपला मित्रपरिवार मुकेल, आपल्या वैभवाच्या गप्पा ऐकायला तरी साथीदार हवेतच ना. ह्या दूरदर्शी विचारानं त्यानं नोकरी चालू ठेवली. सह्या झाल्या, त्या प्रित्यर्थ आनंदोत्सवही झाला. पण अजून ठोक रक्कम काही हातात येत नसल्यामुळे त्यांची जरा गोचित झाली होती. ऋण काढून सण साजरे होतच गेले. ह्या कर्जाचीच रक्कम आता वाढत गेली होती. एकूण काय, खड्डेच खड्डे. तरीही हे कुटुंब मात्र कंगालच राहिलं. बरं पैसे मागायचे तरी कसे? जायदाद नुसती नावावर असून काय उपयोग? ह्या कल्पनेनं दोघंही खंतावले. त्या दुःखात ते असतानाच त्या दिवशी अचानकपणे काकांच्या छातीत दुखायला लागल्यामुळे घरभर नुसती पळापळी सुरू झाली. काकांना तपासून डॉक्टरनी हार्ट अटॅक हे त्यांच्या आजाराचं निदान निश्चित केलं. त्या क्षणापासनं काकांना महागड्या दवाखान्यात दाखल केलं गेलं. विवेकनं तर बेमुदत रजेचा अर्जच ऑफिसमध्ये पाठवून दिला. घर आणि दवाखाना ह्या चक्रा मारून मारून सगळ्यांचीच दमछाक झाली. रोजच्या रोज काकांची तब्येत मात्र खालावतच होती. आपले सख्खे वडील समजून ते दोघंही त्यांची अगदी निरलसपणे सेवा करायचे. पण असं असूनही काकांना अधनंमधनं रडूच यायचं. ह्यांना दुसरे कोणी नातेवाईक नाहीत म्हणूनच यांना वाईट वाटत असेल असा ग्रह करून ते त्यांची जास्तच तैनात राखायचे. ताजी फळफळावळ, महागड्या हॉस्पिटलमधली स्पेशल रूम, स्पेशल नर्स, सगळी अगदी VIP ट्रीटमेंट. काही विचारायचीच सोय नाही ना. पण त्यांना फार काळ सेवा करावीच लागली नाही. 4-5 दिवसांनीच काकांनी या जगाचा आणि प्रेमळ कारखानीस कुटुंबाचा अबोलपणे कायमचा निरोप घेतला. काकांचा सगळ्यांना लळा लागलेला असल्यानं त्यांना जरा जास्तच वाईट वाटलं. सगळे अंत्यविधी विवेकच्या हातनंच पार पडले. सुतक, दिवसपाणी हे सगळं आटोपून त्या दिवशी विवेक आणि नीता हॉलमध्ये बसले होते. आत्तापर्यंत झालेल्या खर्चाचा हिशोब करण्याचं त्यांचं काम चालू होतं. तेवढ्यात पोस्टमननं त्यांच्या नावाचा पुकारा केल्यामुळे त्या महत्त्वाच्या कामात व्यत्यय आला. विवेकच्या नावाचं भलं मोठं रजिस्टर पाकिट आलेलं बघून
तो क्षणभर भांबावलाच. मृत्यूपत्रच असेल, मग इतकं मोठं पाकिट असणारच ना. असा सूदने विचार करत सही करून त्यानं ते पाकिट उभ्या उभ्याच फोडलं. आणि ते सगळं वाचून त्यालाच आता हार्ट अटॅक यायची वेळ आली. कारण त्याच्या नावाने पैसे, चेक हे काहीच आलेलं नव्हतं. नंतरही येण्याची सुतराम शक्यताही नव्हती. पण जाण्यापूर्वी त्यांना वारसदार बनवून काकांनीच त्यांना छान बनवलं होतं. आता तर दारोदार फिरायचीच त्यांच्यावर वेळ येणार होती. काका आफ्रिकेच्या व्यापारातले कर्जबाजारी होते. तिथनं ते भारतात चक्क पळून आले होते. आपल्यानंतर आपलं 25 लाखांचं कर्ज माझे वारसदार फेडतील असं सांगून ह्यांचे त्यांनी चांगलेच पांग फेडले होते. म्हणजे लोक जावयाच्या नावावर इस्टेट ठेवतात, पण ह्या परदेशी काकांनी मात्र त्यांचं कर्जच ह्यांच्या नावावर ट्रान्स्फर करून ठेवलं. शिवाय हे फेडलं जाईल ह्याची खात्रीही दिली होती. हे व्याह्याचं घोडं भलतंच महागडं निघालं या विचारानं विवेक मटकन खालीच बसला. नीता तर इतकी पत्थरदिल बनली होती की तिला रडूसुद्धा येईना. सगळा प्रकार समजल्यावर मुलंही अगदी कावरीबावरी झाली. हा भला मोठा विदेशी खड्डा बुजवण्यासाठी आता कोणाला सावकार बनवावं या विचारानं तो अगतिक झाला. शेवटी काय, कसला पैसा न कसलं काय. असं फुकटचा पैसा सहजासहजी मिळायलाही शेवटी नशीब चांगलं असावं लागतं. आणि चांगलं नशीब सगळ्यांनाच मिळतं असं नाही काही. त्यामुळे ठेविले आनंते तैसेची राहावे हेच खरं.